हॅलो, गुड मॉर्निंग. कसे आहात सगळे? अपेक्षा करते तुम्ही सगळे मस्त आणि मजेतच असाल. तर इथे ना मी तुम्हाला सकाळी-सकाळी माझ्या बाल्कनीची छोटीशी टूर देते. कारण मस्त असे फुलं उमललेत आणि ह्या झाडाला बघू शकता एवढे जास्त फुलं आले होते ना, की झाड कमी आणि त्याला फुलंच जास्त वाटत होते आणि एकदम आर्टिफिशियल असल्यासारखं हे प्लांट वाटत होतं. त्यानंतर ना कोथिंबीरसुद्धा आता चांगली मोठी होत झाली आहे. 2 आठवडे झालेत मी कोथिंबीर लावून आणि छान वाढ होती त्याची. बऱ्याच दिवसापासून ना मी अंडे वगैरे केले नव्हते आणि आज अनिशाला अंडेसुद्धा खायचे होते. तर त्यामुळं मग मी मशीन काढली खाली आणि मशीनमध्येच अंडे उकडण्यासाठी लावले. तर हे एक बॉयलर मशीन ना खूप यूजफुल आहे अंडे उकडण्यासाठी. आपण याच्यामध्ये 8 अंडी एकाच टायमाला उकडू शकतो आणि एकदम परफेक्ट असे अंडे उकडून होतात त्यामध्ये. जेव्हा आपण अंडे टाकतो ना त्याच्यामध्ये 1 कप येतो. त्याने आपण त्याच्यामध्ये पाणी टाकायचं आणि ते अंडे उकडल्यानंतर ऑटोमॅटिक ती मशीन बंद पडते. म्हणजे अंडी जास्त कमी उकडण्याचा प्रश्नच येत नाही आणि त्यामुळे मस्त असे एकसारखे सगळे अंडे उकडून निघतात. त्यानंतर आज मी नाश्त्यासाठी इडली बनवणार होते आणि इडलीचं पीठ वगैरे काही भिजवलं नव्हतं मी आदल्या रात्री. त्यामुळं मग मी इथं रवा इडली बनवण्याचं ठरवलं आणि रवा इडली बनवण्यासाठी मी रवा आणि दही हे मिक्स करून 3 वाटी रवा आणि 1.5 वाटी दही असं छान मस्त बॅटर बनवून घेतलं. अर्धा तास त्याला रेस्ट दिला आणि त्यानंतर इडली पात्रामध्ये छान थोडंसं तेल लावून त्याच्यामध्ये सगळे इडलीचं बॅटर टाकून घेतलं. तर इथं ना परफेक्ट 5ही पात्र भरून बॅटर झालं होतं, ज्यात 20 इडल्या बनल्या होत्या आणि इडल्या बनायला ठेवल्या आणि लगेचच मग चटणीसुद्धा बनवून घ्यायची होती मला. कारण इडली म्हटलं ना की नारळाची चटणी ही मस्ट आहे, त्याशिवाय इडली खाण्यात मजाच नाही. तर मी इथे एका साईडला छानपैकी इडल्या बनवण्यासाठी टाकते आणि थोडंच बॅटर टाकायचं, जेणेकरून ते हे जे रव्याचं आहे ना ते जास्त फुलतं. त्यामुळे थोडं टाकायचं आणि त्याला फुलण्यासाठी जागा ठेवायची, म्हणजे ते एकमेकांना भांड्यात चिकटत नाही. तर इथे ना मी पूर्ण असे भांड्यामध्ये सगळे इडली पात्र ठेवून देते आणि फक्त याला 10 ते 12 मिनटं छान उकडून घ्यायचं मीडियम गॅसवर आणि मस्त इडल्या आपल्या तयार होतात. तर इथं मी पूर्ण एक नारळ घेतलं आहे आणि मी भांडं चेंज केलं, कारण ते भांडं थोडं छोटं पडत होतं. मग मोठं भांडं घेतलं, त्यामध्ये 7-8 मिरच्या, थोडेसे शेंगदाणे, कारण माझ्याकडे डाळिंब नव्हते म्हणून मी शेंगदाणे टाकले. आणि जेव्हा आपण चटणीला तडका देतो ना, त्यावेळेस जेव्हा आपण त्याच्यामध्ये ओततो पूर्ण तडका, त्यानंतर पटकन झाकण लावून घ्यायचं डब्याचं किंवा प्लेटवरून ठेवून द्यायची, जेणेकरून आत मस्त असं एक स्मोक तयार होतो आणि अजूनच छान ही चटणी टेस्टला लागते. एकदा नक्की ट्राय करा. आणि चटणी आणि इडली खरंच खूप छान झाल्या होत्या. इडल्या तर खूप छान झाल्या होत्या, वाटतच नव्हतं की रवा इडली आहे आणि एवढ्या फ्लफी आणि छान झालेल्या ना मऊ. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा अशा पद्धतीने इडली. आणि इन्स्टंट अशा तयार होतात. तुम्ही इथं बघू शकता मस्त अशी जाळीसुद्धा इडलींना तयार झाली आहे आणि सगळ्या एकसारख्यासुद्धा बनल्यात आणि छान फुगलेल्यासुद्धा आहेत. तर मी इथं सगळ्या इडल्या काढून घेते आहे ट्रेमध्ये. आणि इथं मी तुम्हाला दाखवते की किती पटकन इझिली इडली पात्राच्या बाहेर निघते आणि किती फ्लफी आणि छान फुगली ही इडली. बघू शकता तुम्ही, एकदम पावसारखी झाली आहे, दोन्ही बाजूनी एकसारखी मस्त फुगली आहे. त्यानंतर मी इथे सगळ्या अशा इडल्या काढून घेतल्या आणि सगळ्या काढल्यानंतर एवढ्या छान दिसत होत्या ना, एकसारख्या पांढऱ्या शुभ्र. आणि त्यानंतर मस्त ताट तयार केलं, कारण माझा भाऊसुद्धा आला होता, त्याला द्यायचा होता नाश्ता आणि अनिशालासुद्धा करायचा होता. त्यासाठी मी पटकन एका साईडला चटणी काढली, इडल्या काढल्या आणि पटकन गरम गरम होतं तोपर्यंत सगळ्यांनी नाश्ता करायला घेतला. त्यानंतर आम्ही सगळ्यांनी मिळून इथे छान असा नाश्ता करून घेतला आणि अनिशाला खूप आवडली होती ही इडली, कारण तिने दरवेळेस ना ती एकच इडली खाते. यावेळेस तिने छानपैकी मस्त नाश्ता केलेला आणि तिच्या रिॲक्शनवरून तुम्ही बघू शकता की तिला ही इडली किती जास्त आवडली होती.
त्यानंतर पूर्ण नाश्ता वगैरे इडलीचे सगळे भांडे वगैरे पडले होते, म्हणून पटकन असे भांडे वगैरे घासून घेतले, किचन साफ केलं, कारण मला चकल्यासुद्धा बनवायच्या होत्या. दिवाळीमध्ये जे पीठ आणलं होतं ना ते थोडंसं उरलं होतं आणि त्याची एक्सपायरीसुद्धा 1 महिन्यानंतर आहे, म्हणून म्हटलं की पटकन त्याच्या चकल्यासुद्धा बनवून घ्याव्यात, म्हणजे ते वायाला जाणार नाही. आणि अनिशाला चकल्या खायला खूप आवडतात, म्हणून मी पहिले इथं किचन साफ करून घेते, म्हणजे मला पूर्ण किचन भेटेल चकली वगैरे बनवायला. तर इथं पूर्ण भांडी मी स्वच्छ केले, किचन साफ केलं आणि त्यानंतर चकलीचंसुद्धा पीठ मळून घेतलं आणि इथं एक एक करून चकल्या पाडायला सुरुवात केली. आणि यावेळेस ना मी रेडीमेड चकलीचं पीठ आणलं होतं, जे फक्त आपल्याला मळायचं असतं पाणी टाकून, त्याच्यामध्ये आपल्याला काही ॲड करायची वगैरे गरज नाही लागत. तर तेच पीठ मी इथं आणलं होतं आणि खरंच खूप छान इडल्या होत्या त्याच्या. एकदा नक्की ट्राय करा तुम्ही, कारण मी फर्स्ट टाईम हे आणलं होतं. याआधी मी भाजणीच बनवायची, पण ह्यावेळेस मला भाजणी बनवायला वेळ नाही भेटला, म्हणून मी इन्स्टंटवाला आणलं. सगळ्या चकल्या पाडून घेतल्या आणि मस्त अशा तळूनसुद्धा घेतल्या. एकसारख्या आचेवर जेव्हा आपण चकल्या तळून घेतो ना तेव्हा छान आणि खुसखुशीत होतात, एकदम कडकसुद्धा होत नाहीत आणि एकदम तेलसुद्धा जास्त पीत नाहीत. तर अशा पद्धतीने ना मी सगळ्या चकल्या इथे बनवून घेतल्यात. आणि जेव्हा मी चकल्या बनवत होते ना अनिशाला त्या खूप खाऊ वाटत होत्या, कारण ना तिला खूप जास्त आवडतात, पण गरम होत्या म्हणून मी तिला दिलं नाही, नंतर थंड झाल्यावर मी तिला दिली. आणि तिच्या खाण्यावरून तुम्हाला कळत असेल की चकली किती छान झाली होती, म्हणजे एकदम कुरकुरीत झाली होती. तर कसं वाटलं आमचं हे छान असं गाणं तुम्हाला ते नक्की सांगा. त्यानंतर हा एक ट्रायपॉड मी मागवला होता, जो की सेल्फी स्टिक आहे आणि 150 रुपयाला मला हा रिसीव झाला होता आणि प्राईजनुसार क्वालिटी ओके आहे. तर तुम्हाला घ्यायचं असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये याची लिंक मी दिली आहे, तुम्ही तिथे जाऊन क्लिक करू शकता, कारण जवळची रेसिपी वगैरे शूट करण्यासाठी हा थोडासा यूजफुल आहे. त्यानंतर अनिशाचे 1-2 पार्सलसुद्धा रिसीव झाले होते, ज्यामध्ये मी 1-2 फ्रॉक्स मागवलेल्या. घालू शकतो ना. आज दिवसभर किचनमध्ये खूप काम असल्यामुळं मी रात्रीच्या जेवणामध्ये फक्त पराठेच बनवले होते. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. बाय.